किती पाणी बघा, लोकांना प्यायला पाणी नाही येते आणि एवढं पाणी येतं तो म्हणतात नगर परिषद पाणी पुरवठा विभाग करतं काय? पाणी बघा, हे फक्त 2 मिनिटाची व्हिडिओमध्ये कधी 1000 लिटर पाणी येतंय तर ते 2 दिवस पाणी गेलेलं आहे. तर तुम्ही ॲव्हरेज काढा किती पाणी गेलं. एवढं पाणी गेलं या माणसामुळे गेलेलं आहे सर्व पाणी. हे त्या फुटबॉलचे लाईटीचे नाही, या त्या फुटबॉलचे लाईटीचे नाही. पाणी एवढं वाया गेलं कोणाच्यामुळे गेलं त्याच्यामुळे कारण काय बंद केलं? टाकीचे पाणी वरून बंद केलं, पाणी पूर्ण गेलेलं आहे, लिकेज काढलेलं आणि पाणी एवढं वाया गेलंय. मला याच्या 30,000 लिटरच्या वर पाणी गेलेलं आहे. त्यांच्या कारवाई तुम्ही कराल काय? तुम्ही आणणार नाही. राजकारणाला ड्रोन झाले, मला जनतेची सेवा कशी करायची मला पूर्ण माहिती आहे. बदली नाही त्यांच्या सर्विसला नोंद करायला तर जाईल ना. मी उपवास तुम्ही माझ्या ऐकून मला हे बाकीचे अधिकार राईट नाही ते मला माहिती, मी पण तुमच्याकडनं रायटिंग घेणार. पावणे 10च्या टायमिंग ऑफिसला हे रोज लेट येतात, तर हे शासनाकडनं पगार तर टाईमचे कमी घेतात का? गायकवाड साहेबांचे म्हणणं आहे की आमच्या आधी घरी टायमावर येतात व वेळेवर येतात नाही. तुम्ही बोलले आता, तुम्हीच बोलले का नाही? हे बोलले का नाही? अधिकारी सुद्धा घेतात, मागील 4-5 दिवसापासून माझ्या प्रभाग 9 क्रमांकामध्ये पाण्याची पाईपलाईन, पिण्याची पाईपलाईन फुटलेली होती. ती पाईपलाईन फुटल्यानंतर मी त्यांना फोन केलं की ती पाईपलाईन फुटलेली, आपण याच्यावर त्वरित काम करून ते पाणी बंद करा. कारण सध्या मान्सूनची परिस्थिती आपण पाहतो की पाऊस पहिलेच नाही आहे आणि त्याच्यात फिल्टर पाणी एका दिवसाला 30,000 लिटर पाणी वाया गेलेलं आहे. फक्त याचे कारण फक्त हे जे बांधकामचे आपलं पाणी पुरवठ्याचे विभागाचे प्रमुख आहेत जितेंद्र मोरे यांच्या निष्काळजीपणामुळे, आणि हे काम कुठलंच करत नाही. यांना 4-4 वेळेस मी नगरसेवका म्हणून किंवा वार्डाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून यांना 4-4 वेळेस यांना या बाबतीत कल्पना दिली. ते वारंवार आमच्याकडे कर्मचारी नाही आहेत, यंत्रणा नाही आहे, हे असे खोटे उत्तरं देऊन हे लोकांची व जनतेची फसवणूक करत आहेत. त्याच्या मागे कारण असं की जे पाणी आज अनमोल आहे त्या पाणी वाचवण्यासाठी शासनसुद्धा विवेक प्रत्येक याला योजना करतं आहे की पाणी वाचवलं गेलं पाहिजे. आणि ह्या अधिकाऱ्यामुळे कधी एवढं पाणी 30-40 लिटर पाणी वाया गेलं असेल तर यांच्यावर त्वरित उचित कारवाई करण्यात यावी अशी आज मागणीसाठी आम्ही इथे आलेलो होतो. इथे मिसर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते आम्ही वरिष्ठांना यांची माहिती देणार आहे. परंतु इथे ते आम्ही माहिती देण्यासाठी आल्यानंतर आम्हाला एक निर्देश आला की इथे बांधकाम विभाग, कर विभाग, तुमच्या जन्ममृत्यू विभाग हे जे 4 विभागाचे प्रमुख आहेत, धमाड साहेब, वाघ साहेब, त्यानंतर तुमचे जोशी साहेब, देसले, हे 4 पर्याय अधिकारी 12 वाजून गेले तर पण ते इथे ऑफिसला येत नाहीत. म्हणजे आज आम्ही आलो म्हणून हे रोज ऑफिसला वेळेवर येत नाही आहे. तर त्यांची आम्हाला शिवसाहेबांकडनं डिप्टी साहेबांकडनं आम्हाला लेखी दिले गेलेले आहे की आम्ही त्यांची ॲबसेंटी लावलेली आहे. आता ही फक्त ॲबसेंटी राहणार की यांच्यावर काही उचित कारवाई करणार हे आम्ही निश्चित त्याच्याकडे लक्ष वेधून राहणार आहोत.